तुमचा तुमचं आमच्या चॅनल मध्ये स्वागत आहे. धन्यवाद. काय कसं वाटतं तुम्हाला आमच्या इथं काय बोलते ते ना जाऊ दे. तुम्हाला आमच्या घरामध्ये येऊन कसं वाटतंय? तुम्ही 2 शब्द बोलू शकताय. चुकी झाली माझी, तुमच्यासोबत लग्न केलं, तुमच्यासोबत आलं, घरात येऊन कसं वाटतंय? वा मला हसायला लागले, मला मस्त हसते मी तुझ्या. तुम्ही आजपर्यंत तेच केलंय, माझ्या हसत आलंय फक्त. नाही चिमणे. असं दोघात तिसरं आले आणि हे तिसरं आले तेव्हापासून आमची वाट लागलेली आहे. हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज अक्षय तृतीया आहे, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. खरं तर हा व्हिडिओ तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी येईल, पण असं काय नाही होते. आज मस्त असा आमरसपुरीचा बेत आहे. आमरसपुरी, श्रीखंड, पुन्हा मसाले भात, मिक्स भाजी. थांब ना मम्मा जरा, पुऱ्या करायचं काम चालू आहे आणि ही मला अशी डिस्टर्ब करते. देखील सोड. मस्त पुऱ्या लाटून घेतले, तळायले. आज अक्षय तृतीया कशी सेलिब्रेट होते बघू. तुमच्या इकडे अक्षय तृतीयेला काय करते नक्की सांगा. तसं सोनं चांदी वगैरे खरेदी करतात, पण सोन्या चांदीचा दर एवढा जास्त वाढलाय की काय घ्यावं काय नाही. बरोबर, तिकडे काय नाही होत, खाऊन पिऊन राहायचं, बाकी काय नाही. सगळ्यात महत्वाचं पेट पूजा. काय सोनं नाणं थोडी वरी घेऊन जायचं, एवढं घेऊन काय करायचं. जेवढं आहे गरजेपुरतं तेवढं आहे, बस झालं. एवढा दर वाढत चाललाय सगळ्या गोष्टींचा, काय घेणार आहे. साधं माणूस काय खरेदी करण्याच्या ह्याचं नाही राहिलेलं. पहिलं अक्षय तृतीयेला असं की काय ना काय घ्यायचीच, म्हणजे 100% राहायचं फिक्स. थोडीशी छोटीशी का होईना गोष्ट घेऊ, कारण त्या टायमिंगला तसा रेट पण होता घेण्याच्या लायकीचा. पण आता हाय लेवल, आज तर अजून जास्त रेट वाढला अक्षय तृतीयेच्या निमित्ताने. त्यामुळे बरं काय खरेदी नाही करता येणार आहे आपण, फक्त स्वयंपाक वगैरे जेवण खाणं तेच चालणार आहे आपलं. चला व्हिडिओ कंटिन्यू करा, बघू काय काय होते. हे बघा मॅडम, दाखवा जरा काय करते. इझी टास्क नाही ह्यांना सांभाळणं. काय करतेस ग? तिला आंघोळ करायला नको आणि खुशाल पाणी. तुला आंघोळीला चल बोललो, इथं पाण्यात खेळा. तुला थंडी वाजत नाही का? चल आंघोळीला चल. बघितलं का? नको, खेळ खेळ ग, बसा ना तुम्ही, काम करून द्यायला गेले तर. आंब्याची चिमणीच्या पप्पांच्या हातची आंब्याची चटणी, याची रेसिपी. का कांदा, काय लसूण, अद्रक, आंबा, 2 चम्मच मसाला, 1 चम्मच मीठ आणि शेंगाचं कूट. अच्छा, तर हे कसं बनवायचं सांगा. कसं बनव? एक नंबर. त्या दिवशी पण बनवलेली, एवढी मस्त झाली ना, त्यांना डबल आज बनवायला लावले. आता म्हटलं तुमच्यासोबत याची रेसिपी पण शेअर करावी, मोठा ब्लॉग बनवतोयस तर. तुझं काय आहे? ही रेसिपी नॉर्मल आहे, कोण पण बनवू शकतो. कोण पण बनवायचा विषय नाहीये, कोण कशा पद्धतीनं बनवतो याचा विषय आहे. असं आहे का? हा, तुम्ही बोल का झालंय. अरे तिथं पाणी मारत होते ना, कोण? घर बांधत लावले. अच्छा, हा, ते पाणी उडालं का? म्हणाले असं कसं झालं. तुझं काय आहे हिचं बघा मध्ये मध्ये. ए हिरोईन, आंघोळ केली ना तू? जाम रडली. होय. हा, मग तिला काय झालं का? मी आंघोळच करायला तयार होत नाही. तू थंड पाण्याने घालून तिला हे केलं. काय नाही, उभं पाणी असते. थंड पाण्यात खेळताना नाही त्यांना थंड लागत. काय हसतेस अजून? त्याच्यामध्ये काय अद्रक, लसूण, कच्चा कांदा. म्हणजे आपल्याला आबड धबड बनवून घ्यायचे, त्याच्यामुळे मी याच्यात करतो, मिक्सर मध्ये नाही करत बरं का. त्या दिवशी मिक्सर मध्ये केलेली पण छानच झालं होतं. पण त्यातले बारीक होते ना रे. जाऊ दे. आंबा चिमणे कसा तू कर, आवडतो ना तुला? नाही आवडत. आवडतोय. ती लगेच बोट दाखवायला लागली आंबा बघून. देऊ का तुला? मोठा पाहिजे तिला. चल निघ घरी. मग ना गप्पा ना, द्या ना एक फोड, द्या ना थोडस. थांब देते. ठीक आहे. हा घे. देऊ मग चाकू. खा आंबा पिकिट बघू. विसरले वाटते तुला माझं नाही? तुम्ही ओरडताय ना म्हणा पप्पांना. इकडे बघ मम्मा, छान आहे का? नाही नाही नोटंकी. गावाकडचा मसाला आणि मीठ. आता हे उगत तुम्हाला दाखवते करण्यासाठी, सगळं मसाला लागणार आहे म्हणून मी एकत्र सगळं घेतलेलं. थोडं थोडं करून पुन्हा एकत्र मिक्स करायचं. शेंगदाण्याचं कूट राहिलं ते टाकू ना थोडं. थांबते, शेंगाचं कूट बारीकच आहे ना. अच्छा, हा, नंतर लास्टला टाकू शकतो. हातावरची
मम्मा, जेवणामध्ये आहे आज मस्त अशा पुऱ्या, मसाले भात, मिक्स भाजी, आमरस, श्रीखंड, भज्जे आणि चिमणीच्या पप्पांनी बनवलेली आंब्याची चटणी. मस्त असं जेवणाचं ताट झालेलं आहे. आता नैवेद्य दाखवून आम्ही मस्त असं जेवण करतो. या जेवायला तुम्ही पण. चला. काय बघतेस तू? भेट देईन. तुमचे लाडके दादा आज तुमच्यासोबत 4 शब्द बोलणार आहेत. आता काय बोलतात बघू. तू गप्पस्ते लावू नको मला. 4 शब्द म्हणजे काय असतात तू? 4 शब्द बोला काय तर बघू काय 4 शब्द बोलताय बोला. तर विषय असा आहे, आज होती अक्षय तृतीया. म्हटल्यावर आज जास्त काय नाही, स्वयंपाक फक्त बनवला, सोनं वगैरे तर काही खरेदी करण्याचं का कशाला तिला हे करताय, देऊन टाका ना. सोनं काय खरेदी करून नाही दिलं. सोनं बाबा जाम महाग झाले. आम्ही लास्ट सोनं खरेदी चिमणीच्या बर्थडेला केलेला, 1 वर्षात झालेली. त्याच्यानंतर नको, त्याच्यानंतर जी रेट वाढलाय की विचार पण नाही केला. नाही काढायचं मम्मा, ते बघ बाळ बघ किती छान आहे का, आगावपणा करते का, शांत आहे ना. तू कशी एवढी आगाव झालीस. तर व्हिडिओ मध्ये लाडायला नाही यायचं. हात टाकतो ना, गादी हातमध्ये काढले. मग विमा ऍड्रेस पाहिजे होते ना, घ्या. कुणी मारलं? कुणी काय व्हिडिओ चालू केलाय आणि माईक ना साईडला फेकून दिलाय आणि आवाजच नाही येत. आणि आता इतकं लावलाय मला. काय गरज करते एकदम मेंटलिस्ट. स्वतःची चुकी नाही सांगायची कधी, सगळं माझ्यावर ढकलायचं. माझी काही चुकीच नव्हती रे मम्मा. तुम्ही दोघांनी माझी जिंदगी खराब केली. आपली चुकी नसती. काय ग चिमणे? काय बोललीस? डुडी सांगू तुला, डुडी. डोडी डोडी लावून आले. एकच शब्द तुला बोलता येतं, एक तर दादू आणि डुडी. दादू बोल. दादू लावून दे. दादू कुठे आहे? बोल. डेंजर आहे ते. तर ह्या आजचा मध्ये जास्त काही कीर्तन नाही बोलली नाही केलं, फक्त जेवणाचं वगैरे सोनं खरेदी करून नाही दिलं करून ते तर जाऊ द्या. त्यावर सारखं नाव काढून तर फायदा नाहीये, भेटणार नाहीये. तुमचं आमच्या चॅनल मध्ये स्वागत आहे. धन्यवाद. काय कसं वाटते तुम्हाला आमच्या इथं, काय बोलते त्याला? जाऊ दे. तुम्हाला आमच्या घरामध्ये येऊन कसं वाटतंय? तुम्ही 2 शब्द बोलू शकताय. चुकी झाली माझी, तुमच्यासोबत लग्न केलं, तुमच्यासोबत आलं, घरात येऊन कसं वाटतंय. वा. तुम्हाला कसं वाटतं मॅडम? मॅडमला काय नाही वाटत, मला किती खाली टाकायला. गादी एवढी मऊ आहे तर काय करणार आहे? बसणार. हा मॅडम बोला. तुम्ही काय बसा, जे बोलायचे ते बोलू दे ना, उगा लांबड लावतो तुम्ही तर. शांत बसा, मला बोलू दे. तर मग बडबडीचा ब्लॉग ह्याच्यासाठी शूट करत आहे, म्हटलं थोडेफार सजेशन वगैरे घ्यावे तुमच्याकडून, कारण का आता जरा मोठे ब्लॉग चालू करावे असे म्हणणं आहे. कारण मोठ्या ब्लॉग कडे दुर्लक्ष होते, काही गोष्टी अशा साठवता येत नाहीये जास्त करून, त्यामुळे म्हटलं मोठे ब्लॉग करावे. असं पकडू नका ना बाबा. काढलं. थांब. काय तरच करते तो नसता कारभार. मी इंटरव्ह्यू द्यायला नाही आले. मी काहीतरी करतोय ना, तू बोल ना. तुला कोण काही करते का? माझ्याकडे देते. हा नको. नाही माझ्याकडे. आवाज क्लिअर जायला पाहिजे पब्लिक परत. मग मी इथं पकडते, तुम्ही नको नका पकडू. पकडू. मी असं पकडतो, मला छान वाटते असं पकडायला. तेवढा राग यायला. राग येऊ दे की. होय मम्मा, तुम्ही व्हिडिओ बंद कर, चला द्या रिपोर्ट इकडे. ते बघ ना कोण आहे. हा क्या करणार, मग मी मोठे ब्लॉग शूट करायला बघत नाही, अशी पिडतेत ना, मला समजत नाही काय करावं काय नाही. तुला डुडी बघायचे का नाही? तिला द्या. नाही नका लावून देऊ. जास्त चालू झाले आता तिचं. तिला जसं कळायलंय ना, तिचं डुडी चालू झाले. ते एकच शब्द येतो तिला, डुडी. मोबाईल बघाव का? मोबाईल आणलाय लगेच. काय पाहिजे? माईक मध्ये थोडी बोलणार आहे तिला. तर मग विषय असा की आपल्याला मोठे ब्लॉग आता चालू करायचा तसा विचार चालू आहे, कारण आता 2-3 व्हिडिओला ना खूप छान असा रिस्पॉन्स आलेला आहे आणि सगळ्यांना दादाला बघायला आवडायला लागले, दादांचं बोलणं आवडायलंय, दादा तर काय बोलत नाही. आवडायलंय, असा विषय झालाय. मग दादांना म्हणवते, म्हणजे दादा लालची माणूस आहे, तुम्हाला तर मी मागच्या ब्लॉग मध्ये कळत असेल. तेव्हा मग व्हिडिओ मनेजला पॉवर. मग जर जबरदस्त तुम्ही मध्ये. तयार असाल दादा म्हणजे असे ब्लॉग बघायला मोठे, तर बऱ्यापैकी तुमचा रिस्पॉन्स आला मोठ्या ब्लॉगला, तर मग मी थोडाफार दादाला वशिला लावेन. जास्त काय नाही, माझी जेवढी ऐपत आहे तेवढंच मी हे करून दादाला वशिला लावून मोठे ब्लॉग शूट करायला रेडी केलंय. तसं येतील तसे, जर रिस्पॉन्स तसा यायला लागला तर. आणि असं पण आता आपलं 4 तारखेचं गावाचं तिकीट आहे, गावाला जाणार आहे, तेव्हा खूप सारे आयडिया केलेले आहेत, मोठे ब्लॉग म्हणजे नवीन काहीतरी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू.
कारण का ह्याच्यामध्ये नवीन अशा गोष्टी काय करताच येत नाहीये. मग म्हटलं ठीक आहे. आणि सध्या तसं कपल ब्लॉग जरा ट्रेंडिंग चालू आहेत, करशीला ना? करू ना तुमच्यासाठी. हो हो. तर मग कपल ब्लॉग वगैरे विचार चालू आहे की करावे वगैरे. पण हे असं करतात ना की कसं म्हणजे माझं डोकं चालत नाही मला त्यांच्यासोबत. हसायला लागले मला नुसतं हसते मी तुझ्या. तुम्ही आजपर्यंत तेच केलंय, माझ्या हसत आलंय फक्त. नाही चिमणे, आता बघा फक्त मजा बघायची ना तुम्हाला. मम्मा हा यस कसं हा हसणं. हॅलो कोण हॅलो. माझ्या पार्टीत कोण नाही ना, त्यामुळे मला हे असे दोघं करत राहतात. काय नाही मी एकटाच आहे, हे दोघे आहेत. आता उगा ते डुडी डुडी म्हणून ती जवळ यायला लागले. हे बघा, नाहीतर परत मग- इकडे शिरले. ते ना पप्पा माझे येले पप्पा. हो, बघितलं का फटका कसा वाचला. असू दे ना ग, माझा पप्पा आहे ना. घे घे. माझी मम्मी. बेकार आहे ना, तिला हिच्या पप्पा जवळ गेलेला अजिबात आवडत नाही. जरा हे नुसते मध्ये मध्ये असते आमच्या दोघांच्या ना, मध्ये मध्ये येते आयुष्यात. आम्हाला ना आधी कामावर जागा. अजिबात एन्जॉय करायला भेटलं नाही माहितीये का, दोघांच्यासाठी असा टाइमच भेटला नाही. काम 12 घंट्याचं, सकाळी 8 ते 8 वेळच नाही भेटायचं, बोलायला सुद्धा वेळ नाही भेटायचा. आणि आता थोडंफार टाइम भेटतोय ना आम्हाला, मी घरी असल्यामुळे. पण ही अशी आमच्या मध्ये आलेली आहे. कुठं घुसायलेस? माझा पप्पा ये रे, ये पप्पा ये. असं दोघात तिसरं आले, आणि हे तिसरं आले तेव्हापासून आमची वाट लागलेली आहे. माझा डोने डोने. माझी लक्ष्मी आहे ग. आहे ना तुला? तू मम्माची आहे का पप्पाची आहे? कोणाची आहे तू? पप्पाची आहे. माझी ती कोणाचीच नाही, लगेच पार्टी चेंज करते. मम्मी माझी. पप्पाने विचारलं ना कोणी मारलं की माझ्याकडे बोट दाखवलं, मी विचारलं ना कोणी मारलं की पप्पाकडे दाखवलं. ती कोणाची नाही. कोणी मारलं तुला? मम्मा कोणी मारलं? कोणी मारलं तुला? कोणी मारलं तुला? लगेच पलटी, लगेच स्माइल दे. तिला व्हिडिओचं लगेच समजतं. व्हिडिओ चालू केला की मॅडमचे नो रिॲक्शन असतात. वेगळंच कुठल्या तर दुनियेमध्ये जाते तिने व्हिडिओ स्टार्ट केल्यानंतर. म्हणजे असं मला वाटतं लपून कॅमेरा ठेवायला लागेल, तेव्हा मॅडमच्या अशा मस्त मस्त गोष्टी तुमच्यासोबत शेअर करता येतील. कारण तिला जसं बघितलं ना कॅमेरा चालू केला आणि मम्मी काय तर शूट घ्यायले, तसं मॅडमचा चेंज होऊन जातं. ते सगळं टॉपिक जाऊ द्या. तर दादा येणार आहेत आता मोठ्या मोठ्या ब्लॉग मध्ये, म्हणजे मी घेण्याचा प्रयत्न करेन मस्त चॅलेंज वगैरे. काय तुमच्याकडे पण आयडिया असतील तर त्या सुद्धा शेअर करा, कारण मी अशा टाईपचे ब्लॉग आतापर्यंत बनवलेले नाहीत. त्यामुळे मला काय आयडिया नाही येते एवढी की कशा टाईपने शूट करू वगैरे. असं रोज करायचं म्हटलं, जरी आठवड्यातून 3 मोठे ब्लॉग जरी करायचे म्हटलं तर काय शेअर करा वगैरे. जरा तेच आहे ना, तेच तेच नको आपल्याला. इंटरेस्टिंग काहीतरी तुम्हाला पण टाकलं पाहिजे ना, नवीन काहीतरी असं विचार तुम्हाला आवडलं पाहिजे काहीतरी. अरे त्यांना दादाच आवडतो. दादा बसलाय नाही तेवढा मोठा दादा. त्यांना दादाच आवडतो. दादा किती भारी राहतोय, किती नाही. दादाचा रावणाचा चेहरा कोणी थोडी बघितलंय. रावण दिसतोय का मी? दिसत आहात पण आहात ना. नाही तसं काय. मम्मा मी रावण दिसतो. लावण दिसत नाही पप्पा, लावण आहे. गाडी घे, घे गाडी. सामान्य माणूस आहे. सामान्य चिमणीचे पप्पा खरं ब्लॉग मध्ये यायला लागले तर तुम्हालाच मजा येईल. जॉली माणूस आहे, पण दाखवत नाहीये कारण का अजून त्यांना एवढी काय पाहिजे camera तुला? नाहीये. काय पाहिजे? डुडी डुडी. जा मोबाईल घेऊन ये, तुला डुडी डुडी लावून देते. मोबाईल एकच आहे. लावून पण दिलं. घेऊन ये म्हणजे तुम्हाला दाखवायची काय गरज आहे तिला लगेच मोबाईल. तर असो आजच्यासाठी एवढंच होतं. आपण मोठे ब्लॉग करू, आणि तुमच्याकडे काय आयडिया असतील तर ते पण शेअर करा, जेणेकरून आम्हाला हिंट येईल की कशा टाईपने शूट करू वगैरे. हिने तर मला काय आयडिया देत नाही. तुझं तू बघ बोलते, मी येईन, मला फक्त सांग काय करायचं काय नाही वगैरे. मग बघू चॅलेंजेस, प्रँक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ऍड कराव्या म्हणायले. बघू काय काय होतंय. तुमच्याकडे पण काय आयडिया असतील तर माझ्यासोबत शेअर करा, म्हणजे आपण दादासोबत तुमच्या मस्त मस्त ब्लॉग शूट करू, है ना. चला मग भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या, उन्हाळा चालू आहे, गरमीनं सगळी उकडायला येतं, त्यामुळे काळजी घ्या. अंडे उकडल्यासारखे उकडतात. थंड खावा, थंड राहावा. चला भेटू पुन्हा एकदा अशा ब्लॉग मध्ये. मम्मा बाय कर, बाय कर, बाय कर. असं दात नको, बाय बघ, कर. दात तुझं. बाय करा. इकडे इकडे. बाय. तू कर. बाय. कसं असं कर. बाय कर ना. बाय. कुणी मारत. चला बाय.